जे काम तुम्ही ₹1,000 कराल, ते हं. 10 लाखासाठी नाही करू शकत. बरोबर. कारण त्या 100 पटीत मी केले तर ₹1,00,000 मिळतील असं नाही होणार. हं, 1,00,000ची मेंटॅलिटीच वेगळी आहे, 10,00,000ची मेंटॅलिटीच वेगळी आहे हं, आणि 1,000ची मेंटॅलिटीच वेगळी आहे. हं. सो मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला, की ₹1,000 कमवायचे, तर तेव्हा तुमचं एक सीलिंग होतं, की ₹1,000 तर मी XYZ छोटं-मोठं काम करीन आणि कमवून घेईन. बरोबर. किंवा मी स्टॉक मार्केटमध्ये एखादा हं, डे ट्रेडिंग करीन आणि ₹1,000 कमवीन. हं, पण ₹10,00,000 कमवायचे तर मी तो विचार नाही करणार. हं, मी विचार करेन, की मला कंपनी टाकायची आहे. हं, मला एखादा बिझनेस चालू करायचा आहे. मग हं, त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? हं, सो जेव्हा तुम्हाला या गोष्टींचं रिअलायझेशन होतं, की आपण आपल्या ध्येयाकडे कुठं चाललोय. बऱ्याचशा लोकांचा हा प्रॉब्लेम असतो, हं, की जसं तुम्ही म्हणालात पैसे, की पैसे तुला किती पाहिजेत? हं, आणि जेव्हा विचारलं, तर लोकांकडे एक फिगर नसते, की मला 1,00,00,000 कमवायचे, 5,00,00,000 कमवायचे, 10,00,00,000 भरपूर पैसे. हं. माइंडला या गोष्टी समजत नाहीत, की जेव्हा तुम्ही म्हणता मला भरपूर पैसे कमवायचे, तर हे भरपूर पैसे म्हणजे किती?